नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सगळ्या पात्र निराधार बांधवांसाठी आनंदाची अपडेट आली आहे. मार्च महिन्यासाठीच्या हप्त्यासाठीची ती वाट पाहत होते. याबाबतचं परिपत्रक पोर्टलवर जाहीर करण्यात आलेलं आहे. सगळे जे यामध्ये लाभ घेणारे सगळे निराधार बांधव आहेत. मग यामध्ये दिव्यांग लाभार्थी असतील, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी असतील, अशा सगळ्या लाभार्थ्यांसाठी मार्च महिन्यासाठीचा हप्ता जो आहे, पेन्शन वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठीचं परिपत्रक हे पोर्टलवर जाहीर करण्यात आले असून पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे हप्ता जो आहे पेन्शन जमा होणार आहे, अशी अपडेट आहे. ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा आपला व्हिडिओ. त्याचबरोबर नवीन असाल मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर तर अशा सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत सगळ्यात अगोदर वेळेवर मिळवण्यासाठी सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. माझ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. पोर्टलवर काय अपडेट आले आणि परिपत्रक जाहीर केले त्यानुसार किती तारखेपासून लाभार्थ्यांना पेन्शन वितरण हप्ता जो आहे मार्च महिन्यासाठीचा जमा होणार आहे. तुमच्या समोर पाहू शकता हे जे पोर्टल आहे, वेबसाईट, यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठीचं जे पेन्शन आहे हे जमा करण्यासाठीचं परिपत्रक पोर्टलवर जाहीर करण्यात आलं आहे. मेसेज दिसतोय. आपणास सूचित करण्यात येते की TBD प्रणालीद्वारे दिनांक 11 मार्च म्हणजे आजची तारीख आहे, आज 6 वाजल्यापासून, म्हणजे आजचाच हा मेसेज आहे, 11 मार्च 2026, आज 6 वाजल्यापासून ते 12 मार्च 2026 रात्री 11 वाजेपर्यंत, उद्या 11 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची प्रक्रिया ही करण्यात येणार असून सदर कालावधीकरता पोर्टल सक्रिय राहणार नाही. याचा अर्थ पुढच्या 2 दिवसामध्ये हे जे पेन्शन वितरणाची प्रक्रिया आहे ही केली जाणार आहे. यानुसार अत्यंत आनंदाची बातमी, 13, 14 आणि 15 या 3 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जे आहे जिल्हा निहाय हे पैसे हप्ता जमा होणार आहे. आता कुणाला मिळणार आहे तर सगळे निराधार बांधव. यामध्ये मार्च महिन्यासाठी जो हप्ता आहे शेवटचा, या आर्थिक वर्षासाठीचा शेवटचा हप्ता, यामध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत दिला जाईल आणि त्याच्यानंतरनं दिव्यांग बांधवांसाठीचा जो हप्ता आहे हा दिव्यांग कल्याण विभागामार्फत जारी केला जाईल, अशा पद्धतीची अपडेट आहे. आता यामध्ये पाहिलं तर गेल्या महिन्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं परिपत्रक होतं. त्याच्या अगोदर डिसेंबर महिन्यापासून डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्यांसाठी अशा पद्धतीचे परिपत्रक नोटिफिकेशन जारी करून लाभार्थ्यांना जे पेन्शन हप्ता आहे हा जमा करण्यात आला होता. यामुळे काय झालंय तर यामध्ये जो डेटा फॉरवर्ड केलेला आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडे, शासनाकडे, त्याअंतर्गतच लाभार्थ्यांना पेन्शन जे आहे DBT जमा होणार आहे. जर नवीन लाभार्थी असतील तर त्यांना त्यामध्ये चौकशी करावी लागेल, KYC बरोबर आहे किंवा त्यांचं नाव योजनेअंतर्गत नवीन डेटामध्ये समाविष्ट केलेलं आहे का नाही, या अंतर्गत तुम्ही ती माहिती तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करू शकता. तर अशा पद्धतीने अत्यंत आनंदाची मार्च महिन्यासाठीच्या हप्त्याची लाभार्थी निराधार बांधव वाट पाहत होते. अखेरीस ही तारीख जाहीर झालेली आहे. आपण वेळोवेळी याबाबतच्या आढावा घेत होतो, शासनाकडे विनंती करत होतो या अंतर्गत की तारीख जाहीर करा. आता पूर्ण पाहू शकता तारीख जाहीर झाले. 12, 13, 14 या 3 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जिल्हा निहाय, तहसील निहाय हे पैसे जमा होणार आहेत. आता कशा पद्धतीने जमा होतील, कोणत्या जिल्ह्यासाठी जमा झाल्यानंतर त्या संदर्भात सुद्धा आपण जमा पैसे एक्झॅक्टली बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर सुद्धा याबाबतच्या अपडेट आपण अशाच तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचवणार आहोत. या संदर्भातल्या त्याचबरोबर पुढच्या अशा ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत, एप्रिल 2026 म्हणजे नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल 2026-27 साठीचं, तर या अंतर्गत KYC सुद्धा तुम्हाला करावे लागणार आहे. कारण तर KYC पूर्ण नसेल तर पुढच्या वर्षासाठीचे हप्ते तुमच्या आर्थिक वर्षामध्ये बंद होऊ शकतात. हे खूपच महत्त्वाचं असणार आहे. या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत या संदर्भात. त्याचबरोबर इतर याला योजनेअंतर्गत इतर ज्या काही अपडेट्स असतील, महत्त्वाची माहिती असेल, अशाच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो. यासाठीच मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.